नमस्कार. आज मी इथे माशांचं जेवण बनवत आहे. त्यासाठी इथे गोबरे मासे घेतलेले आहेत. ते साफ करून घेते. सर्वात अगोदर कल्ले कापून घेते. आणि आता मासे कापून घेते. अशा प्रकारे मासे कापून घेतलेले आहेत. आता हे बाकीचे कापून घेते. इथे तळ्यासाठी सेफ्टीचा भाग घेतलेला आहे आणि बाकीचे तुकडे करून बाजूला ठेवते. इथे मोरी घेतलेली आहेत म्हणजे मुशी. त्याला हळद, लाल मिरची पावडर आणि मीठ लावते आणि मॅरिनेट करून 10-15 मिनिटांसाठी बाजूला ठेवलेलं आहे. आता मोरीसाठी लागणारं वाटप काढून घेते. सुक्या मिरच्या, खोबरं, चिंच, 2 लसणीच्या पाकळ्या, काळं मिरी, धणे आणि हळद घालते आणि मिक्सरमधनं बारीक पेस्ट करून घेते. इथे भांड्यात सर्वात अगोदर बारीक कापून ठेवलेला लसूण घालते. वरून तेल घालून लसूण तेलात परतून घेते. लसूण परतून झाल्यावर त्यात बारीक कापून ठेवलेला कांदा घालते आणि कांदा नरम होईपर्यंत परतून घेते. कांदा नरम झालेला आहे. त्यात मिक्सरमधनं वाटलेली पेस्ट घालते आणि कांद्यावर परतून घेते. मॅरिनेट करून ठेवलेली मुशी म्हणजेच मोरी घालते आणि मसाल्यात परतून घेते. थोडंसं पाणी घालते, मिक्स करून घेते. बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कोकमं घालते 4-5. चवीप्रमाणे मीठ घालते, मिक्स करून घेते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. थोड्या वेळाने झाकण काढलेलं आहे. मुशी शिजलेली आहे. मुशीचं आंबट तिख तयार आहे. वाटप काढून घेते. त्याला लागणारं साहित्य स्क्रीनवरती लिहिलेलं आहे. आता मी वाटप ग्राइंडरमधनं वाटून घेते. मसाला वाटून झालेला आहे. आता मी भांड्यात काढून घेते. त्यात बारीक चिरलेलं कांदा आणि हिरवी मिरची घालते आणि गरम करायला ठेवते. वाटपाला उकळी आलेली आहे. त्यात 4 कोकमं घालते आणि साफ करून धुवून ठेवलेले मासे घालते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि मासे शिजेपर्यंत उकळून घेते. गोबरे माशाची कढी तयार आहे. इथे भांड्यात आलं लसूण पेस्ट घेते. लाल मिरची पावडर, हळद, चवीप्रमाणे मीठ आणि कोकम आगळ घेऊन पेस्ट करून घेते आणि माशांना लावून घेते व्यवस्थित. ते मुशीचे 4-5 तुकडे घेतलेले आहेत. त्यांना पण मसाला लावून घेते आणि बाजूला ठेवते 10-15 मिनटं. 10-15 मिनटं रवा आणि तांदळाचं पीठ मिक्स करून घेते आणि माशांना लावून घेते. माशांना तांदळाचं पीठ आणि रवा लावून झालेलं आहे. तव्यावर तेल गरम करायला ठेवलेलं. त्यात मासे फ्राय करून घेते. अशा प्रकारे सर्व बाजूने मासे फ्राय करून घेते. मासे तळून झालेले आहेत. आता मी काढून घेते. इथे सुकी सुंगटं घेतलेले स्वच्छ धुवून ती तव्यावर परतून घेते. पाणी सुकल्यावर थोडंसं तेल घालते आणि छान कुरकुरीत होईपर्यंत परतून घेते. सुंगटं भाजून झालेले आहेत. इथे भांड्यात ओलं खोबरं, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, लाल मिरची पावडर, मीठ आणि चिंचेची पेस्ट घालते आणि भाजून थंड झालेली सुंगटं घालते आणि वरून कोथिंबीर घालून सगळं मिक्स करून घेते. सुंगटांचं किसमूर तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.